मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर तर गाडी कोथरूडच्या बेडेकर बिल्डिंगची असल्याचा दंगेकरांचा आरोप। शिवाय मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, दंगेकरांची टीका। दंगेकर जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं। रमेश पाटील यांचा दंगेकरांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल। तर तुमची मला भीती वाटते, दंगेकरांचं मिश्किल वक्तव्य। दंगेकरांना पक्षातून काढा असं म्हणत असतील तर शिंदेंवर टीका करणाऱ्या गणेश नाईक यांचं काय करायचं, उदय सामंत यांचा सवाल। कुरगुड्या होत राहतात पण महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये, उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। राजाराम बापू कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये हा गर्भित इशारा। आता राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलल्यानं चर्चांना उधाण। भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवरती टाकलेत, बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। अहिल्यानगरमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीचा वंचितकडून निषेध, मारहाण करणाऱ्या गुंडांवर मकुका अंतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित मोदीजीस मिशन या नावाचं नवीन पुस्तक होणार प्रकाशित। पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली, कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न, 6 जणांवरती संशय व्यक्त। सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण, संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख म्हणून नागपूरची आता नवी ओळख, तर फडणवीसांचं हे मोठं विधान। दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदारांकडून डिफेंडर भेट, तर 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। बुलडाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहेत का, सपकाळांचा हा सवाल। मध्य रेल्वे मार्गावर आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसणार। पावसामुळे मुंबईच्या हवेत उधाणा, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावलेली, तर मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची हजेरी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी होणार, मार्गाच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात, MSRDC लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार। छठपूजेनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। देशात डिसेंबरमध्ये पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार, भारत टॅक्सी असं नाव असणार। वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक, भारतीय संघाचा न्यूझीलंडवरती दणदणीत विजय, स्मृती प्रीतकाची उत्कृष्ट खेळ। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।